एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आपल्याला बजेटमधलं जे जे इम्पॉर्टंट आहे आपण आज तेवढंच बघणार आहोत. तर चला बघूया बजेट 2026, ज्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपल्या भारताला 2030पर्यंत 5 ट्रिलियन आणि 2047पर्यंत $10 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायची आहे. आणि 4 पिलर्स सांगितले आहे. ते 4 पिलर कोणते माहिती आहे का? ज्ञान, ज्ञा म्हणजे जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि एन म्हणजे नारी. तर याच्यावरती फोकस ठेवण्यात आलेला आहे या बजेटचा. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्समध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बायोफार्मा शक्ती. बघा, आपल्या भारताला जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे. कशामध्ये? तर बायोफार्मामध्ये. ठीक आहे. आणि यासाठी सरकारने 5 वर्षासाठी 10,000 कोटींची काय केली तरतूद करण्यात आलेली आहे. सेकंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन. आणि ह्याच्यामध्ये ना एक स्कीम सुरू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे साईड स्कीम. आता ह्याचं लक्ष काय आहे? तर येत्या 2030पर्यंत ना 5 दशलक्ष इतकं आपल्याला उत्पादन करायचं आहे. आणि इलेक्ट्रोलायझर्स उत्पादनासाठी विशेष सबसिडीसुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे. कशासाठी? शेतकऱ्यांसाठी, कृषीसाठी, जेणेकरून शेतीची कामं जी आहेत किंवा त्या गोष्टी आहेत ते इझिली होऊन आपण ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देऊ. तिसरी गोष्ट आहे नैसर्गिक शेती. बघा, पुढील 2 वर्षांमध्ये 1 कोटी शेतकऱ्यांनी नॅचरल फार्मिंगचा अवलंब करायचा आहे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारचं लक्ष आहे. आणि नेटवर्कमध्ये काय सांगितलं की देशभरात 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उभारणार आहेत. म्हणजेच काय? तर या रिसोर्सेस सेंटरमधून शेतकऱ्यांना फर्टिलायझर्स किंवा इम्पॉर्टंट गोष्टी आहेत शेतीशी निगडीत त्या सगळ्या इझिली अवेलेबल होणार आहेत. नंतर आहे MSME सुधारणा. बघा, जे पण लहान उद्योजक आहेत किंवा नवीन नवीन स्टार्टअप्स मार्केटमध्ये येतात त्यांच्यासाठी ई-कॉमर्स एक्सपोर्ट्स हब्सची स्थापना. कसली? ई-कॉमर्स एक्सपोर्ट्स हब्स. नंतर आहे राजकोषीय तूट. अगेन इम्पॉर्टंट आहे की राजकोषीय तूट 4.3% पर्यंत खाली आणण्याचं लक्ष आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता नेक्स्ट बघा, शिक्षण आणि कौशल्य. सेमीकंडक्टर व हायटेक उद्योगासाठी 85,000 युवकांना प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. ई-कॉमर्सद्वारे कुरिअर निर्यातीवरील 10 लाख रुपयांच्या मर्यादासुद्धा इथे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. अँड अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विच इज सेमीकंडक्टर 2.0. बघा, सेमीकंडक्टर 2.1चा उद्दिष्ट काय होतं माहिती आहे का? की फक्त हब बनवायचे भारताला. पण सेमीकंडक्टर 2.0चं उद्दिष्ट आहे की चीप डिझाईन व उत्पादनासाठी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी 76,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या पॉईंट्सवरती लक्ष ठेवा. पहिलं म्हणजे बायोफार्मा शक्ती मिशन आहे. सेकंड आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचं लक्ष आणि साईड स्कीम. तिसरी गोष्ट नैसर्गिक शेती. आणि चौथी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेमीकंडक्टर मिशन 2.0. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.